दैनिक समर्थ गावकरीचा मेळावा उत्साहात. मान्यवरांचा सन्मान. टॉप 10 पत्रकारिता पुरस्कार वितरण संपन्न. दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने आयोजित संपादक, जिल्हा प्रतिनिधी व वार्ताहर मेळावा आत्मा मलिक ध्यानपीठ कोकमठाण येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तसेच टॉप 10 पत्रकारिता पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संत परमानंद महाराज यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच बिग बॉस फेम दिव्या शिंदे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार, संतोष देवीदास कोकणे यांना समाज सेवा पुरस्कार, वर्षाताई चौधरी यांना उद्योजिका पुरस्कार आणि सुनील शेठ डांगरा यांना उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात चंद्रकांत कोळी, रवींद्र भोर, दत्तात्रय राऊत, राजेश डोके, रवींद्र आहेर, फयाक अली सय्यद, दशरथ चव्हाण, संतोष पडवळ, अनिल धमने, सुभाष विशे व पत्रकार राजू टपाल यांना टॉप 10 पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संपादक, जिल्हा प्रतिनिधी व वार्ताहरांचा सन्मान, ओळखपत्र व साहित्य वितरण तसेच मार्गदर्शनपर सत्रही पार पडले. कार्यक्रमास पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शालेय समितीचे सदस्य म्हणून त्यांनी पदभार सांभाळताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे अधिक लक्ष दिलं. जंगली महाराज आश्रमात पौर्णिमेनिमित्त नियमित सेवा करण्याचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते करत आहेत. कोरोना काळामध्ये 500 गोरगरीब विद्यार्थ्यांना गरिबांना आत्मा मलिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष परमानंद महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी महाराज आपले, त्यानंतर माननीय अनिल धमने जिल्हा प्रतिनिधी नांदेड यांना देखील विनंती आहे की त्यांनी समोर यावं. यानंतर त्यांचा सन्मान होणार आहे. आत्मा होय तोच या विश्वाचा निर्माता देखील आहे. अनुभव तत्वज्ञान प्राप्त करण्याचं कार्य या ठिकाणी आपल्या माध्यमातून केलं जात आहे. या संकुलामध्ये 14 चैत्र महोत्सव, गुरुपौर्णिमा, सद्गुरु वंदन मोठे उत्साहात साजरे केले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी येणारा प्रत्येक जण हा ईश्वराचं रूप आहे, स्वतःला सिद्ध करत असतो. परंतु मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर इथं प्रत्येकाला समजलेलं असतं. भविष्यातील पिढी ही आत्मज्ञान युक्त असायला हवी आणि यासाठी आपण वारंवार प्रयत्न करत आहोत. आपलं हे अनुभव कार्य लक्षात ठेवूनच या ठिकाणी समर्थ गावकरींना आपल्याला या ठिकाणी संत परमानंद महाराज यांचा देखील पुरस्कार देऊन राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार आपल्याला देण्यात येत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय परमानंद महाराज यांना या ठिकाणी राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावं. सर्वजणांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरंतर महाराजांचं कार्य अतुलनीय आहे, अवर्णनीय आहे. मुळातच हिमालयाची उंची वाढलेली ही माणसं आणि आपण डोंगरावरील माणसं त्यांचा कौतुक करण्याचा, त्यांना पुरस्कार देण्याचा मनस्वी प्रयत्न करतो. हाच आपल्यासाठी ईश्वरी साक्षात्कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अत्यंत महत्वपूर्ण असं कार्य त्यांचं या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून किंवा या आत्मा मलिक ज्ञानयोग मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे आणि ते त्याचे अध्यक्ष आहे. सोनेरीचा वाढदिवस आहे. आपण त्याच्या निमित्ताने महाराजांचा सन्मान होत आहे. सोनेरीच्या पुढील वाटचालीसाठी तुमचे खरोखर मनापासून पुरस्कार मिळो ही प्रभूच्यांनी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद.
अहो सर, आपल्या स्तरावर आपणच का पोळी बांधतो? स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी एबीपी न्यूज यांचा संपादक, जिल्हा प्रतिनिधी, वार्ताहर मेळावा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान व उत्कृष्ट टॉप 10 पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ आज स्वर्गापेक्षाही सुंदर समजल्या जाणाऱ्या आत्ममलिक ध्यानपीठामध्ये संपन्न होतो आहे. हा खरं तर तुमच्या आमच्या सर्वांसाठीचा बहुमान सन्मान आहे. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय दिग्विजय शिंदे, त्याचबरोबर माननीय डॉक्टर विश्वासराव आरोग्य साहेब, संपादक दैनिक समर्थ गावकरी माननीय नवनाथजी शिंदे, कार्यकारी संपादक समर्थ गावकरी माननीय दशरथजी चव्हाण, संपादक नवी मुंबई माननीय संजयजी फुलसुंदर, व्यवस्थापक दैनिक समर्थ गावकरी, ही सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेल्या कित्येक क्षणापासून या समारंभाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो समारंभ लागलीच या ठिकाणी सुरुवात होतो आहे. खरं तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ईश्वराला वंदन करूनच करतो आणि म्हणूनच पत्रकारिता क्षेत्रामध्ये देव समजल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील ईश्वर म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. आणि म्हणूनच मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. बोलून केलं जाते. कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसं आयुष्यात भेटतात, पण ह्या कार्यक्रमात अध्यक्षस्थान द्यावे असे क्वचितच माणसं या ठिकाणी असतात. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सन्माननीय दशरथ चव्हाण यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना या ठिकाणी मांडावी. आज आपण सगळे गावकरी पत्रकारिता करत असताना खेडेपाड्यातून या ठिकाणी उपस्थित झाला आणि मी सर्व माझे पत्रकार मित्र या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे मॅडमला देखील आमंत्रित केलं, त्याबद्दल आपण समोरच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानूया. यापुढील सूत्र आपण नवनाथ जाधव साहेब आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय दिव्य शिंदे यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि आपला भारत देश हा लोकशाही संपन्न देश आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन या ठिकाणी मी देतो. आजच्या या अध्यक्षीय सूचनेला मी स्वतः त्या ठिकाणी अनुमोदन देतो. धन्यवाद. खरं तर कार्यक्रम कुठलाही असो, त्या कार्यक्रमाचा हेतू कुठला आहे, प्रवास कुठला आहे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची देखील आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती माहिती आपल्याला प्रास्ताविकाच्या माध्यमातून या ठिकाणी समजणार आहे. मी प्रास्ताविक करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करतो दैनिक समर्थ गावकरीचे सर्व ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये गगनभरारी घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं एक उत्तुंग काम महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर उभे करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य डॉक्टर विश्वासराव आरोग्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आपल्या दैनिक समर्थ गावकरी समूह एबीपी न्यूज गावकरी न्यूज या समूहाच्या वतीने आज आपण दरवर्षी या समूहाच्या मध्ये जे काम करता ते राज्यभरातील सर्व संपादक वार्ताहर त्याचबरोबर वर्षभर काम करत असताना माझ्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करून त्यांच्या सुखात दुःखात आपला समूह कसा उभा राहील अशा या एक छोटेखानी कार्यक्रमाचं दरवर्षी आपण आयोजन करत असतो. या कार्यक्रमासाठी
आपण कोणालाही बोलवत नाही, मात्र ज्यांचं स्ट्रगल, ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा एक आयडॉल तो देखील आपल्यामधीलच असावा हा आमचा संकल्प असतो. दरवर्षी आपण प्रत्येक नवीन एका चेहऱ्याला आपल्या सर्व समूहाच्या वार्ताहरांच्या मेळाव्यामध्ये आमंत्रित करत असतो. असे आज खरं तर आपल्या शिवनेरी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कुटुंबातील आणि अतिशय संघर्षमय जीवन पद्धतीने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केलेल्या बिग बॉस फेम आणि सरकार सेना संघटना याच्या त्या अध्यक्ष असलेल्या माननीय दिव्याताई शिंदे यांना आज आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. खरं तर ज्यावेळेस आपण कुणाला आमंत्रित करायचं त्यावेळेस कोणी खासदार नको, कोणी मंत्री नको, कारण खासदार, आमदार, राजकीय नेते हे 5 वर्षाचेच असतात. पण आपल्यामध्ये येणारा माणूस उद्या त्याच्या पाठीवर शाबासकीचं देण्याचं काम आपल्याकडून करायचं असतं. अशा या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या त्या दिव्याताई शिंदे, त्याचबरोबर आपल्या या समूहामध्ये माझ्याबरोबर काम करणारे ज्यांची वाट पाहतोय ते या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक शेठ नानजीबाई खिमजीबाई ठाकर ठाणावाला या दैनिक समर्थ गावकरी समूहाचे ते मालक आहात. त्याचबरोबर या समूहामध्ये काम करणारे माझ्याबरोबर जुन्नर विधानसभामध्ये असलेले गेले 20-25 वर्षांपासून माझ्याबरोबर राज्य पत्रकार संघात प्रसिद्धी प्रमुख आणि या समूहामध्ये कार्यकारी संपादक असणारे नवनाथजी जाधव, त्याचबरोबर आमचे नवी मुंबईचे संपादक दशरथजी चव्हाण, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे व्यवस्थापक संजयजी फुलसुंदर, त्याचबरोबर माझ्यामध्ये समूहामध्ये काम करणारे आमचे निखिलजी भांगरे असतील, अमोलजी पुंडे, त्याचबरोबर हरीशजी कुसाळकर, अनिलजी धमणे, सुभाष विशे, कुंडलिकजी वाळेकर, अमोल सोनवणे, नाभिद शेख, तुकाराम विघ्ने, सौरभ कांबळी, संतोष पडवळ, राजेंद्र जाधव, दत्तात्रय राऊत, संतोषजी तांबे, पीटर रणसिंग, स्वानंद चत्तर, रवींद्र पोर, बाळासाहेब खेडकर, प्रसादजी मैर, राजू टपाल, चंद्रकांत कोदी, कांतीराम बोराडे, सिद्धार्थ मेरखाम, महादेव वेडके, प्रमोदजी पाठक, शौकत शेख, भागीरथ आतकरी, विनोदजी गायकवाड, जगन्नाथ आहेर, राजेश डोके, शेखर भोई, रवींद्र आहेर, अशोक उगले, राहुल खंद, शांताराम माळे, राजेंद्र चव्हाण, मोहम्मद पठाण, संतोषजी वळसे, रामकृष्णजी लोंढे, भाऊसाहेबजी वागचौरे पाटील, ज्ञानेश्वरजी नवले, अर्जुन मेदकर, सुदर्शन मंडले, संजयजी गायकर, दत्ता जाधव, सचिन लगन, हरिभाऊ फापाळे, राजेंद्र राठोड, भयाक अली सय्यद, दामोदर जगदाळे, मंगेश पाटे, गणेश रेवगडे, रवींद्र गजे, रवींद्र गजे, नरेश पाटील, प्रकाश जाधव, राजेंद्र देसाई, दत्ता हसे, अशोक शेळके, अनिल रहाणे, हरिभाऊ आवारी, मुलानी सुलतान, शांतारामजी भांगे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे दक्षिण जिल्हा प्रमुख दत्ताजी गाडगे, त्याचबरोबर दत्ताजी वनवले, जयदीप कारकिले, आनंद बोकन, जय हरेल, आरोग्य गणेश जाळगे, सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत, ज्ञानाचे तुषार उडवणारे माझ्या समूहातील सर्व पत्रकार बांधव, खरं तर सर्वांचं नावलौकिक घेणं हे माझं परम कर्तव्य समजतो. कारण आपण या समूहामध्ये काम करणारे अत्यंत तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील सर्व माझे पत्रकार बांधव आहेत आणि हा तुमच्या सर्वांचा सन्मान सोहळा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या आम्हाला प्राप्त झालं. गेल्या 20-25 वर्षापासून पत्रकारिता करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलो. सुखात नव्हे तर दुःखात राहण्याचं काम आपण या संघटनेच्या माध्यमातून केलंय आणि माझ्यामध्ये समूहामध्ये काम करणारे माझे सर्व पत्रकार बांधव अतिशय संघर्षमय पद्धतीने काम करतायत. खरं तर हा मेळावा, हा पुरस्कार सोहळा घेण्याचं काम आपण का करतोय तर वर्षभरामध्ये आपण आपल्या क्षेत्रात काम करत असताना एकमेकांच्या बरोबर सुसंवाद कमी पडत असतो, पण ज्यावेळेस एकत्र येतो सामान्य जनतेचे प्रश्न मांडतो. पण माझ्या पत्रकार बांधवांच्यावर काही संकट आलं तर त्याचे देखील आपण प्रश्न ऐकले पाहिजे. म्हणून या अगोदर आपली गावकरी समूहाची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये मी ज्या सूचना
जे संकल्प, जे उद्दिष्ट ते या ठिकाणी आपल्यासमोर मांडले. आपण देखील ते उद्दिष्ट संकल्प साजरे करावे. कारण मी पहिलंच सांगितलेलं आहे, महाराष्ट्रात नव्हे तर गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, छत्तीसगड असेल, या राज्यामध्ये देखील मी काम करत असताना सुखात नव्हे तर दुःखात, मग तो माझ्या पत्रकार संघाचा असो किंवा नसो, तो पत्रकार आहे, त्याच्यावर वेळ प्रसंगी मदत करणे हे माझं परम कर्तव्य समजून आपण काम करत गेलो. मग ते संघटना असो किंवा तो समर्थ गावकरी समूह असो. पण शेवटी मी पहिल्यापासून सांगितलं, करत असताना जीव घातल्यानंतर ते सांगायचं नसतं. जसं ज्याचं कुंकू लावायचं त्याचाच प्रपंच करायचा, ही माझी असलेली आपल्या सर्वांना विनंती. म्हणून आज या ठिकाणी असंच आपलं एक व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वांनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या क्षेत्रामध्ये त्यांचा सन्मान करणं हे आपले परम कर्तव्य समजतो. 365 दिवसापैकी 265 दिवस आपण समाजसेवेचं काम करत असतो. आपण काय देतो यापेक्षा देण्यापाठीमागचा हेतू आपला सफल असतो. म्हणून माझ्या दैनिक समर्थ गावकरी समूहामध्ये काम करणारे सर्व आपण, संपादक असाल, उपसंपादक असाल, जिल्हा प्रतिनिधी असाल, आपल्या सर्वांना नेहमी सुखात दुःखात हा माझा शब्द नेहमी का असतो, कारण तुम्ही कोणत्याही दैनिकात काम करत असतात त्यावेळेस आपला यूज अँड थ्रो वापर केला जातोच. कारण मिडडेचा पत्रकार JD नावाची ज्यावेळेस त्याची हत्या झाली त्यावेळेस तो ज्या वर्तमानपत्रात लिखाण करत होता त्यावेळेस त्या दैनिकातील वर्तमानपत्रातील कोणीही आलं नाही. त्यावेळेस घाटकोपरला पहिल्यांदा मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस रामदासजी आठवले साहेब, त्यातले कदम आमदार होते. त्यावेळेस प्रथम आपण जी काय मदत करायची ती केली. कारण मदत काय करतो यापेक्षा आपण ट्रेलर बनायचं, बाकी जे काय होईल त्या पद्धतीने. कारण संघटना आणि गावकरी समूह हा वेगळा जरी असतं पण शेवटी आपलं हे एक व्यासपीठ आहे आणि ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. मी मगाशीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे 70 ते 80 जे रिपोर्टर आहे त्या सर्वांचे आपण 10 लाख रुपयाचे विमा मी स्वतः आपण आपल्या समूहाच्या वतीने काढण्यात आलेले आहेत. आणि हे करत असताना आता काही जण म्हणतील काढले म्हणजे उपकार केले नाही, तुम्ही काय म्हणून सांगता. अरे ज्यावेळेस एखाद्या पत्रकाराच्या घरी मी जातो, काही घटना घडते त्यावेळेस ती माय माऊली रडते, त्यावेळेस ते दुःख मला माहीत आहे. ज्यावेळेस रत्नागिरीमधील पत्रकार हे झालं, मर्डर झाला, त्यावेळेस त्या बीचवर मी गेलो रत्नागिरीच्या. त्यावेळेस त्या घरामध्ये त्या बीचवर समुद्रकिनारी तो पत्रकार सगळ्यांनी हे केलं, उदय सामंतांनी मदत केली, प्रत्यक्षात कोणीही मदत केली नाही. आणि म्हणून मी म्हणतो आपण पत्रकार आहोत याचं आपल्याला जरी हे असलं, आज कोरोनानंतर परिस्थिती इतकी अत्यंत भयानक निर्माण झालेली आहे. शासन इतकं जाचं काठी लावतंय. 20 वर्ष तुम्ही एका दैनिकात काम करत असाल, मग तुम्ही म्हणा मी लोकमतला केलं, मी सकाळला केलं, सरकार मान्य करायला तयार नाही. तुम्ही जर दैनिक समर्थ गावकरीमध्ये कंटिन्यू 20 वर्ष सेवा जर केली तर शासन म्हणतं पेन्शनसाठी आम्ही बांधून जाऊ. शासनाला देखील आतापर्यंत पत्रकारांची व्याख्या करता आलेली नाही. मग आपण कोणत्या विश्वात नांदतोय. अरे आपण ज्या दैनिकासाठी काम करतो, वेळ आल्यानंतर तो दैनिकातला मालक सांगतो तो आमचा पत्रकारच नाही. अरे मग आम्ही म्हणतो का जर असं जर तुम्ही आमचा यूज अँड थ्रो करणार असाल तर मग आम्ही का गप्प राहायचं. मी ज्यावेळेस एखाद्या दैनिक मी खुलेआम बोलतो, मी पहिलंच सांगितलेलं आहे, मी माझ्या पत्नीला सुद्धा सांगितले, आलो तर घरी तुझा नाही तर कुंकू पुसून टाक. दैनिक पुण्यनगरीच्या माझ्या पत्रकार बांधवांवर त्या मालकांनी गुन्हे दाखल केले, चेक घेतले आणि नंतर त्याची परिस्थिती झाली, जाहिरातदार पैसे देत नाही. त्यावेळेस माझ्या त्या पत्रकारांना औरंगाबाद कोर्टात जायची वेळ आली. त्यावेळेस खुलेआमपणे मी त्या शिंगोटे परिवारामध्ये भांडलो. त्याचं कारण असं, जुने चेक आहेत आणि जुने चेकवर लोक पैसे देत नाही. तुम्ही स्वतःचे वसुली अधिकारी त्या पार्टीकडे पाठवा. जर त्या माझ्या पत्रकार बांधवाने जर पैसे घेतले असेल आणि मग त्यांनी ते खर्च केले असेल तर तो गुन्हा आहे. पण लोक पैसे देते नाही आणि तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करता. 20 वर्ष जर तुमची पत्रकारिता करेल असेल, लाखो रुपयाचा बिझनेस दिला असेल आणि पुन्हा त्याच्यावर गुन्हे दाखल करत असेल तर त्या माझ्या माय माऊलीनी कुणाकडे पाहायचं. आपण लक्ष देत नाही. आपण पत्रकार म्हणल्यानंतर आपण वेगळ्या विश्वात वावरतो. पत्रकार म्हणजे काय अहो, पण आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. कारण माझ्याबरोबर काम करणारे जे सर्व पत्रकार आहेत अत्यंत गरीब आहेत, पण एक निष्ठा आहे, कुंकू ज्याचं लावतात त्याचाच प्रपंच करतात याचा मला स्वतःच अभिमान आहे. म्हणून मी रात्रंदिवस 27,000 पत्रकारांचं नेतृत्व करत असताना मग तो कोणत्या संघटनेचा आहे यापेक्षा तो पत्रकार आहे हे मला माहीत असतं. पण कोणताही असो, आपल्याला जी मदत करायची आपण त्याला करत असतो. करत असताना ती मदत कितीची आहे यापेक्षा त्या वेळेला महत्त्व देणं हे आपलं काम आहे.
म्हणून मी कोणताही पत्रकार असो, कोणीही मला कॉल केला, मी महाराष्ट्रामध्ये आमच्या कोणत्याही पत्रकाराचं मुलीचं लग्न असते तर 14,780 आपण गॅस कनेक्शन पत्रकार संघाच्या वतीने दिले. त्यानंतर माझ्या पत्रकार बांधव असू नाही तर दुसरा कोणाचा असो, जर घटना घडली तर काय XYZ द्यायचं ती रक्कम आपण देत असतो. देतो म्हणजे मी उपकार करत नाही, कारण तुम्ही दिल ठेवलेला माझ्यावर विश्वास आणि त्या विश्वासावर मी काम करत गेलो आणि काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन गेलो. मग संघटना हा विषय बाजूला असेल, पण शेवटी दैनिकामध्ये देखील काम करणारे तेवढेच माझे तोला मुलाची पत्रकार बांधव आहेत, त्यांचा देखील सन्मान करणं हे माझं काम आहे. म्हणून आपण दरवर्षी ज्यांनी वर्षभर चांगलं काम केलं, मग काही जण म्हणतील ज्यांनी बिझनेस दिला त्यांचा सत्कार, हे बिलकुल नाही. ज्यांनी वर्षभर सातत्याने बातम्या असत, जाहिराती असत, मग आलेली बातमी त्याच्या स्टेटसवर असत, इतर ग्रुपला त्यांनी फॉरवर्ड केलेली असत, अशा सर्व याचा हे करून आपण 13 पत्रकारांना टॉप 10 पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं का आपल्या समूहाच्या वतीने आपण कुणाला माहीत नसतं का आपल्याला पुरस्कार आहे, शेवटच्या क्षणी सांगतो आपण तुम्हाला असा असा पुरस्कार दिलेला आहे, अशा यांचा आपण देखील सन्मान करत असतो. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती राहील, आपण सर्वजण समूहामध्ये चांगल्या प्रकारे काम करताय, चांगल्या प्रकारचं काम करण्याचं मला तुम्ही साथ दिली. आणि NKT नांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला हे आता या दैनिकाची 70% मालकी आपण त्यांना दिलेली आहे आणि ते देखील आणि मी देखील अनेक भागांमध्ये फिरत असतो, ते देण्याचं काम करतात. मला जेवढं वाटेल तेवढं आम्ही देण्याचं काम करत असतो. कारण देत असताना काय देतो यापेक्षा देत असताना आम्ही पत्रकार देणारे आहोत, आम्ही घेणारे पत्रकार नाही, ही ओळख आपण सर्वांनी निर्माण केलेली. म्हणून आपण देखील ज्या ठिकाणी काम कराल, मी तर तुम्हाला सांगितलं कालपर्यंत मी एक होतो, आता 10% मी राहिलोय, त्यानंतर व्यवस्थापकीयमध्ये मी असेल आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे NKT बरोबर त्या समूहामध्ये काम करा. कारण NKT हा हिंदुस्थानामध्ये सर्वात मोठा ग्रुप आहे. नांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला हे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 365 दिवस 24 तास दानधर्म करणारं व्यक्तिमत्व. मग त्यांची माझी भेट, त्यांचा माझा असलेला संपर्क, एकमेकांचे विचार जुळले आणि त्या माध्यमातून त्यांना मी सांगितलं का वर्तमानपत्र किती महत्त्वाचं आहे. कारण ते म्हणायचे पत्रकार आल्यानंतर मी त्यांना जवळ उभं करत नाही, पण शेवटी त्यांना मी असं सुचवलं का तुम्ही आता मालक झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क पडेल. म्हणून तुम्ही या समूहामध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो. खरं तर आज ज्या भगिनी आपण इथं बोलवल्या दिव्याताई शिंदे, हे अतिशय गरीब कुटुंबातील, पण त्यांनी स्वतःची ओळख त्यांच्या माध्यमातून दिव्या शिंदे सरकार अशी निर्माण केली. खरं तर आनंद वाटतो. येडे इतिहास घडवतात, शहाणे इतिहास लिहितात, त्यापैकी आपण सर्व येडे आहोत. आपण काहीतरी करतो असं त्यांनी देखील विचार क्षेत्रामध्ये आम्हाला आनंद आहे. आमच्या परिवारातील जुन्नर, रोकडी या भागामध्ये आम्ही वाडा असेल, मोखाडा असेल, त्या भागामध्ये अंक वाढवण्यासाठी रात्रंदिवस पळायला असत. त्या भागामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. नेहमी कोणाचाही या देशातील न्यायाधीशांना जर वेळ आली तर त्यावेळेस देखील त्यांना पत्रकारांकडे यावं लागतं. ज्या भागात पत्रकार असतो तिथे कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही. म्हणून आमदार, खासदार, मंत्री हे 5 वर्षाचे असतील, आपण पत्रकार हे लाईफ टाईमचे असतो. हे आपल्या कार्यकर्तृत्वातून आपण दाखवून दिलेलं आहे. म्हणून अशा दिव्याताई शिंदे यांना मी एकच फोनवर 2 शब्दात बोललो. त्यांनी मला सांगितलं मी कार्यक्रमाला 100% येण्याचा प्रयत्न करत. ताई या अगोदर देखील आम्ही छोटा पुढारी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यानंतर वर्षभरामध्ये आम्ही महिला दिन असं जे हे असं त्या दिनी आम्ही त्यांचं हे करत असतो. आणि आज देखील आपण आलात. खरं तर आपण आपल्या वेळेच्या याच्यातून आलेत. आमचे सकाळी आल्यापासून खरंच तुम्ही आमच्या इव्हेंटला आलात, पण आम्ही त्यांच्याकडे जबाबदारी दिली. ते आमचे पदाधिकारी इतरच ज्यांची तुमच्या भेटी गाठते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण असू द्या, शेवटी आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं का दिव्याताई शिंदेबरोबर माझंही फोटो सेशन झालं पाहिजे. पण असो ताई, तुम्ही पुढे गेल्यानंतर असंच तुमचं कार्य प्रेरित राहो हीच आमच्या दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना या ठिकाणी सन्मान प्राप्त होतील असे आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. खरं तर आपण यावर्षी आरोग्य क्षेत्रातील पुरस्कार हा डॉक्टर तुषार गावडे
यांना प्रदान करणार आहोत. त्यानंतर उद्योजक क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक कमावलं, अत्यंत संघर्ष परिस्थितीतून एक महिला, एक सरपंच, बचत गट, पोल्ट्री आणि असे उद्योजक करून बचत गटांचं जाळं निर्माण केलं त्या अशा वर्षा चौधरी असं. त्याचबरोबर ज्यांनी राज्याचे आत्ताचे विद्यमान मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या एका शेतकऱ्याच्या सूत्राने करीत असताना असे संतोषजी कोकणे असत. त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे आत्मा मनी ज्ञानपीठ जे आजही चांगल्या प्रकारे चालवतात असे या गुरुकुलाचे बाबा, त्यांना आपण आध्यात्मिक पुरस्कार प्रदान करणार आहोत. त्यानंतर सुनील शेठ डांगरा ज्यांनी आदिवासी भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या काळापासून तर आत्तापर्यंत जे योगदान दिलं, त्या योगदानाची दखल घेऊन त्यांनाही आपण गावकरी समूहाच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. असे 4 ते 5 जणांची आपण निवड केलेली आहे. मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे, पुरस्कार देणारे पुरस्कार घेणारे यांची चर्चा होते. ज्यांना आम्ही पुरस्कार या ठिकाणी जाहीर केले त्यांना कोणत्याही प्रकारचा आमचा त्रास नाही. त्यांना माहीत देखील नव्हतं का आपल्याला या ठिकाणी कशासाठी बोलवलं. काल त्यांना आपण एवढं सांगितलं, तुम्ही आमच्या इव्हेंटला या, आमच्या इव्हेंटमध्ये आल्यानंतर तुम्ही यावं, बघावं आम्ही आयुष्यभरामध्ये काय कमवलं. आम्ही आयुष्यामध्ये एवढंच, तुम्ही एवढी संपत्तीच मी आयुष्यात कमवली, बाकी काहीच नाही. कारण मी सांगतो, आजही मी 10% व्याजदराने पैसे घेऊन दैनिक चालवत राहिलो होतो. कोणत्याही प्रकारचे फक्त संघटना आणि हे संघटनेमध्ये देखील काम करत असताना मी नेहमी म्हणत असतो, तुम्ही सभासद फी भरा. त्याचं कारण तुम्ही जाब विचारणारे असतात. आणि या परिवारात देखील मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही दरवर्षी नूतनीकरण करत चाला ओळखपत्र. त्याचं कारण हा आपला अर्ज आहे आणि ह्या माध्यमातून आपण काम करत आहोत. भविष्य काळामध्ये हे वृक्ष आपण लावलं आणि हे वृक्ष लावत असताना सर्वांनी त्याला पाणी घातलं. आज ते बहरत असताना आपल्या 12 त्यांना शासन यादीवर प्रयत्न झाले, ते यश आले आणि ते यश पुढे नेण्यामध्ये NKT ग्रुप नक्कीच दैनिक समर्थ गावकरी परिवार यांनी AVP न्यूज, गावकरी न्यूज पुढे नेतील ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण आलात आणि आल्यानंतर खरं तर हा कार्यक्रमाचा आपण टायमिंग 10:30 ठेवला होता, पण विषय असा झाला की आध्यात्मिक जे बाबा आहेत हे तुम्हाला या सभागृहाला कुणालाच माहीत नसेल, पण मी सांगतो. हे ज्या व्यासपीठात आपण बसलेला आहोत, माणसाला वय किती असतं? 105 ते 110, याच्यावर कोणीच नाही. पण तुम्ही इथं का तुम्हाला बोलवलं तर ह्या जे बाबा आहेत त्यांच्या इथे या बाबांचं वय 270. हे कोणाला माहिती का? 270 वय ते अजूनही इथं आहे, हे जिवंत आहे. हे मी सांगत नाही, हे मलाही विश्वास बसत नव्हता, पण ते आत्मा मलिक बाबा इथं आहेत. 270 का 280 वय आहे, 280. ते आत्मा मलिक बाबा आजही आहेत. आजही ते फॉरेनचे याचे त्याचे दौरे करतात. म्हणजे बाबा म्हणजे आता खराब बाबासारखे नाही. आत्मा मलिकचं मोठं ध्यानपीठ त्यांनी निर्माण केलं आणि त्यांचं वय आहे याच्यावर मला विश्वास नव्हता. पण मला मनीष जाधव आपले पत्रकार त्यांनी सांगितलं का बाबांचं वय एवढं आहे. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण मी ज्यावेळेस मला त्यांना भेटायची उत्सुकता होती, ती उत्सुकता इतकी लागली होती. पण शेवटपर्यंत मी अनेक जणांना विचारलं, सगळ्यांनी सांगितलं बाबा 270 का 280 असं वय आहे आणि ते ध्यानपीठ करतायत. मला याचा आनंद वाटला, म्हणून आपण ह्या ध्यानपीठामध्ये आपण आला आणि या ध्यानपीठामध्ये आपण आपल्या गावकरी समूहाची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. या ठिकाणी आपण या अगोदर आपण बैठकीचे विषय झाले त्या विषयात आपण सर्व पालन करूया. शेवटच्या कशाही महिना पण आमच्या पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथजी काळे हजर राहिले, त्यांचं देखील अभिनंदन. खरं सांगतो, काहींना असं वाटत असं आपण पत्रकार संघाचे पदाधिकारी असताना आमचं नाव उल्लेख घेतला नाही, पण मी गावकरी समूहाची मीटिंग असल्यामुळं कुणाच्याही पत्रकार संघाला असं म्हणलं नाही तुम्ही या. कारण काय असतं, ही गावकरी समूहाची मीटिंग आणि त्याची चर्चा इतरत्र व्हायला नको म्हणून मी आपल्या मर्यादेमध्ये जे आपल्याकडे काम करता येईल त्यांना सर्वांना बोलवत असतो आणि त्या सर्वांना बोलावून आपल्या यातना आपलं दुःख त्यांच्यापुढे मांडलं पाहिजे. शेवटी म्हणतात मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, म्हणून आपण ही मीटिंग या ठिकाणी केली. असं पत्रकार संघाचे देखील पदाधिकारी उपस्थित राहिले असत, कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला असत.
विश्वामध्ये तुम्हाला सकल जीवांचं जीवन नियमित करणारी वैश्विक विश्वात्मक देवाची परमसत्ता जी निर्गुण रूपानं तुमच्या माझ्या सर्वांच्या अंतस्थे विराजित आहे आणि तेच आपल्या जिवंतपणाचं कारण आहे. अशा जीवनशक्तीला साष्टांग प्रणिपात करून आज या ठिकाणी दैनिक समर्थ गावकरी या महाराष्ट्रामध्ये ईशमान्य लोकमान्य असणाऱ्या वर्तमानपत्राच्या सर्व वार्ताहरांचा मेळावा तो आत्मामालिक ध्यानपीठ क्षेत्र कोकणठाम तालुका कोपरगाव या पवित्र स्थळावरती आयोजित केल्याबद्दल प्रथमतः मी संपादक सन्माननीय विश्वासरावजी आरोटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी मुंबईसह इतर सर्व प्रभागातील संपादक असतील उपसंपादक असतील उपस्थित असणारे सर्व वार्ताहर बंधू आपण सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदनही करतो की आपण या आजच्या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं. वास्तविकतेमध्ये प्रत्येक वार्ताहराचं जीवन आणि या माध्यमातून तुमचा असणारा या राष्ट्रसेवेतील राज्यसेवेतील महत्वाचा तुमचा कर्तव्य भाग आजच्या या निर्माण झालेल्या जीवनशैलीमध्ये मानवी जीवनाला खऱ्या अर्थानं स्थिर आणि जागृत करण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलत आहे. आजची पत्रकारिता जर पाहिली तर आदरणीय जांभेकरांनी निर्मित केलेली पहिली मुहूर्तमेढ, ती मुहूर्तमेढ करत असताना ठेवलेला संकल्प, त्यासाठी नियमित केलेली सर्व मूल्य आणि आजच्या प्रत्येक वार्ताहरानं आपली व्यक्तिगत मूल्य जपत जपत लोकशाहीच्या या चौथ्या खांबासाठी आपलं दिलं गेलेलं योगदान याचं मूल्यमापन करणं, याचं अवलोकन करणं हे नितांत गरजेचं आहे. आजची पत्रकारिता ही वस्तुनिष्ठ असावी, ही वास्तविकतेवरती कार्यरत असावी. त्या ठिकाणी असणारी तिची सत्यता, तिची पारदर्शकता, तिची परिपक्वता, त्यातली गोपनीयता आणि त्यातली पारदर्शकता ही प्रत्येक वार्ताहरानं त्या निमित्तानं त्या माध्यमातून केवळ आणि केवळ निपक्षपातीपणे समाज हितासाठी या ठिकाणी अर्पित करावी. आज दैनिक समर्थ गावकरीचं चालू असलेलं कार्य माझा साक्षीभाव आहे. एक संत म्हणून विश्वात्मक गुरुदेव सद्गुरू माऊलींच्या या पवित्र पीठावरती तोच पुण्यात्मा येतो जो कर्मयोगाने यथासा पुण्याचा संचय करून जातो. तुमचं निमित्त आजच्या मेळाव्याचं आहे, परंतु आमच्या साक्षीभावानं आणि आमच्या आत्मिक अनुषंगानं तुमची या क्षेत्रातली सेवा ही ईशमान्य झाली आणि म्हणून मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा या ठिकाणी येण्याचा योग आला. हा केवळ तुमच्या पत्रकारितेचा किंवा तुमच्या शरीराचा किंवा तुमच्या मनाचा नाही, तर उपस्थित आपल्या सर्वांच्या अंतरात्म्याचा मेळावा आहे. हे एक आत्मिक संमेलन आहे आणि हे आत्मिक संमेलन या तुमच्या भविष्यातील पत्रकारितेकरता प्रत्येक वार्ताहराच्या जीवनामध्ये एक वेगळं वळण देणारं यामध्ये ती मात्र शंका नाही. कारण ज्या मातीमध्ये आपण सर्वजण आता बसलेलो आहोत ही माती शाश्वतता संस्कार देते. गेले 39 वर्ष अहोरात्र अखंड या ठिकाणी परमात्म्याची पूजा अर्थात ध्यान चालू आहे. सद्गुरू आत्मामालिक माऊली जे या पीठाचे मूळ प्रणेते आहेत, त्यांनी आजपर्यंत कोणताही माईक हातामध्ये न घेता, कुठलीही लेखणी बोटामध्ये न धरता केवळ मौनाची वैश्विक अशी भरचडी गुढी उभारून अखिल जगताला आलिंगन दिलेलं आहे. आणि कुठलंही माध्यम न वापरता परंतु तितक्याच प्रभावीपणे आज अखिल विश्व या ठिकाणी ध्यानासाठी येत आहे. हे यासाठी सांगतोय ही जागा आत्म्याची आहे आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आत आत्मा बसलेला आहे. म्हणून मी बोलतोय, तुम्हाला ऐकू येतो, आपण एकामेकांना पाहू शकतोय. आपल्या जिवंतपणाला काही कारण असेल तर आज बसलेली ती वैश्विक शक्ती आहे आणि त्या वैश्विक शक्तीची मंदिरं म्हणजे आपण सर्व जिवंत माणसं आहोत. आणि म्हणून जनसामान्यांची जागृती असेल, अस्थिर समाजाला एक स्थिर प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल, हा आपल्या सगळ्यांच्या लेखणीतून व्हावा. लोकशाहीमध्ये आज जीवन जगत असताना भारत राष्ट्राला ज्या दिशेने आज आपली जीवनशैली चालू आहे त्या जीवनशैलीला पूर्ववत स्थिर करण्याचं, शांत करण्याचं, सुव्यवस्थित करण्याचं, कायदेबद्ध करण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे तुमची पत्रकारिता आहे. आणि त्यासाठी
या अनुषंगाने या पद्धतीनं पुढची वाटचाल व्हावी हीच अपेक्षा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करू. पुरुष एकदा आदरणीय सन्माननीय आरोटे साहेब आणि बंधू कोण होते आपल्याकडे संपर्क वारंवार करत होते, आपलं नाव पुंडलिकजी वाळेकर. किमान 4 ते 5 वेळेला आपण इथपर्यंत आला. इथल्या व्यवस्थेसाठी आपली नियोजित तारीख आपण बदलली. आश्रमामध्ये वार्षिक चैत्र महोत्सव चालू होता. परवा सायंकाळी त्याची पूर्णाहुती झाली. राज्या परराज्यातून परदेशातून भाविक आलेले होते आणि गुरु महाराजांची एक वैश्विक आणि वार्षिक अशी तिथी असल्यामुळे मोठा सोहळा या ठिकाणी चालू होता. आपण तारीख बदलली आणि या ठिकाणी आज सगळेजण उपस्थित झाला. आपल्या सेवेला आपल्या व्रताला या ठिकाणी अभिवादन करतो आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आणि आमच्यावर प्रेम करणारे सर्वांचा सत्कार करणे शक्य नसलं तरी ज्यांचे होते त्यांचे होणार नाही, पण सर्व वार्ताहर बंधूंना विनंती राहील जाताना आपलं आयडेंटिटी कार्ड, आपलं किट, बॅग, डायरी, काही ट्रॅक सूट काय आम्ही समूहाने दिलं, कोणतेही गोंधळ न करता ते आपण घेऊन जायचं आहे. फक्त आम्ही हे किट गावकरीचे रिपोर्टर जे आहेत त्यांच्यासाठीच त्या यादीप्रमाणे केलेलं आहे. कारण इतर दैनिकाच्या रिपोर्टरना ते कामं येणार नाही आणि जर ते इतरांनी वापरलं तर त्याला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर खरं तर या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष दत्ताजी गाडगे यांचा या ठिकाणी गावकरी समूहाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतोय. साईबाबांची पेटी, शाल पुष्पगुच्छ यांनी तो स्वीकार घ्यावा. सर, नाराज राहायचं नाही, खुशीमध्ये राहायचं. तुम्ही आम्हाला औषध देणार आहात, आमची तब्येत कमी करणार आहात आणि असंच कार्य तुम्ही पुढे चालू राहावं ही सदिच्छा. यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष सोमनाथजी काळे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपला देखील या ठिकाणी साईबाबांची पेटी, शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय, तो आपण सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी दुसरे डॉक्टर मणिराज शिंपी सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील या गावकरी समूहाच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय, तो त्यांनी स्वीकारावा. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी खरं तर अकोले तालुक्यातून आलेले, खरं तर ज्यांनी अकोले तालुक्यामध्ये अकोला सुपर स्पेशलिस्ट असे चांगल्यापैकी आरोग्य संभाळण्याचं काम केलं, प्रकाशजी वागचौरे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे दत्ताजी उलावणे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांना आपण आता जीवन गौरव पुरस्कार तुम्ही शांत बसा. बाकीच्यांपेक्षा जास्त जबाबदारी आहे आणि तुमच्यावरती तर 10 पट सरकारपेक्षा जास्त जबाबदारी तुमच्यावरती आहे. सरकार तरी 5 वर्ष आहे, जसं सर म्हणतात, निवडून दिलेला नेता 5 वर्ष काम करतो. तुम्हाला आयुष्यभर जनतेसाठी काम करायचं. मला आनंद होतो हे सांगताना की माझी सगळ्यात पहिली बातमी गावकरीने छापली होती. म्हणजे ते तुमचं पुण्य आहे किंवा तुमचे ते कर्म आहेत जे मी पुण्यावरून तुम्हाला हे सांगायला आली आहे. ते म्हणतो ना आपण की फळाची अपेक्षा न करता केलेल्या कर्मांची कधी ना कधी तरी परतफेड होते. ती परतफेड ही मी तुम्हाला सांगायला आले. खरं तर माझ्याकडे अजिबातही वेळ नव्हता, पण ते नाव ऐकलं गावकरी म्हणून मी इतक्या लांबून इथपर्यंत आले हे सांगायला की मी जेव्हा खूप लहान होते आणि मला वाटतं मी तालुक्यामध्ये डान्स वगैरे करायचे. दादाला माहिती, दादा आणि मी एकाच गावचे आणि ह्यांच्या घरी मी गिरण होती, यांच्या घरी, एकट्यांच्याच घरी आमच्या सगळ्या गावात. आम्ही डोक्यावरती ते गहू घेऊन यांच्याकडे जायचो पीठ दळून आणायला. तेव्हा दादाची मम्मी, दादाचे पप्पा इतके लाड करायचे आमचे की आम्हाला असं वाटायचं कधी दळण संपते, कधी दादाच्या घरी जायचं. मी लहान असताना माझी पहिली बातमी गावकरीने छापली होती. माझ्या घरी पण गावकरीच पेपर येतो आणि येत होता. खरं सांगायला गेलं तर मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे, पण तरी मला यावरून सांगावं वाटतं की या महाराष्ट्रातच नव्हे पण या सामान्य जनतेचे जे दुखणे आहेत किंवा ह्या ज्या समस्या आहेत
या सरकारच्या कानापर्यंत घेऊन जाण्याचं कर्तव्य तुमच्या हातात आहे. म्हणजे ही जनता ही तुमच्यावरती अवलंबून आहे. कारण सरकार तर आमचं ऐकत नाही बघा. भरपूर ओरडलो पण काय ऐकायला तयार नाही. तुम्ही ते कर्तव्य पार पाडताय. त्यामुळे ही भारतातली जनता जशी पोलिसांच्या खांद्यावरती सर्वस्व सोडून झोपते तशी तुमच्याही खांद्यावरती सर्वस्व सोडून झोपती. फक्त आजपर्यंत कुणी बोललेलं नाहीये ह्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की मला आत्ता कळलं की तुम्हालाही किती अडचणी येतात. आम्हाला असं वाटत होतं की आता बाकीचे भरपूर असे पत्रकार आहेत जे त्याच गोष्टी छापतात ज्या आम्हाला कधी ऐकायच्याच नसतात. पण जे लोक खरंच सामान्य जनतेचे दुखणे, सामान्य जनतेची पीडा, सामान्य जनतेचे त्रास सरकारपर्यंत नेतात, तर तळागाळात जातात. पाऊस असू, ऊन असू, काहीही असू, घरदार सोडून तिथे एखादी बातमी गेली आणि मला तिथं पोहोचायचंय आणि मला त्या सामान्य जनतेला ते दाखवायचंय, यासाठी केलेली धडपड तुमची खरंच काबिले तारीफ आहे. तुम्ही असंच प्रयत्न करत राहा. आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही आमच्या सोबत राहा. सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आपण खांद्यांवरती घेऊन आहोत. तर मला असं वाटतं की त्या 90% लोकांपेक्षा ते 10% जे रेअर लोक असतात ना, की आपण म्हणतो की तो एक हिरा असतो, त्या हिऱ्यांमध्ये तुम्ही सगळे लोक आहात हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही निवडून पडताय सगळ्यांपेक्षा. खूप कमी लोकांमध्ये हिंमत असते खरं समोर आणण्याची, खऱ्याच्या समर्थनात आवाज उठवण्याची. आणि मला तर असं वाटतं की वार्ताहर होणं सोपं नाही. कारण तुम्ही त्यांच्या विरोधात लढत असता ज्यांच्या विरोधात कोणी आवाज उचलत नाही. तर तुम्ही स्वतःचेच कौतुक करा की तुम्ही ह्या आपण म्हणतो ना की वॉर सिच्युएशन मध्ये तुम्ही आमचे पाईक म्हणून आहात. तुमच्याच खांद्यांवरती आता सगळी जबाबदारी आहे. तुम्ही समोर आहात, आम्ही पाठीमागे आहोत. तुमच्या कर्तव्यानिशी आम्ही पाठीमागे चाललेलो आहे. तुम्ही जेही आम्हाला सांगाल, तुमच्या न्यूजपेपरच्या मार्फत म्हणा, तुमच्या न्यूजच्या मार्फत म्हणा, आम्ही डोळे झाकून तुमच्यावरती विश्वास ठेवू आणि त्याच प्रकारे काम करू. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की दादा आणि सर यांनी जो कार्यक्रम घेतलाय, मी याच्या आधी अशा कधी कार्यक्रमाला गेलेली नाही. ऍक्च्युली आमचे कसे आम्ही नामदेव ढसाळ वाचलेली माणसं आहेत, तर कसं प्रखरतेने बोलायची सवय, इतकं शांत पहिल्यांदा स्वतःला ऐकते मी. एवढं शांत मी स्वतःला कधी ऐकलेलं नाही. आम्ही स्वाभिमान जागा करतो. जे जिवंत असूनही मेल्यात जमा आहेत त्या लोकांमध्ये. पण तुम्ही त्या लोकांना काय म्हणतो आपण, जमिनीतून उचलून आणता. जे कधी काही केलेले आहेत, जे कधी काही मेलेले आहेत, त्यांना सुद्धा जिवंत करण्याचं काम तुम्ही तुमच्या लेखणीतून करता. असं म्हणतात की मनगटामध्ये शिवबा आणि डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर त्या व्यक्तीला कुणीही हरवू शकत नाही. जातीपात ही डॉक्टरांना नसते, पत्रकारांना नसते, कलाकाराला नसते. या 3 व्यक्तींना फक्त सामाजिक बांधिलकी असते, समता असते, न्याय असतो. आणि या भारतातली जनता सर्वप्रथम असते, मी असं समजते. तुम्ही ते कर्तव्य पूर्णतः चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. म्हणूनच आज मी अशी मुलगी की मी कुठल्या नेत्याचं सुद्धा बळ पण हे करणार नाही. उद्या मला जमतच नाही. मला जे वाटतंय की हे योग्य आहे, मग त्याच्या विरोधात जग असे ना, मला फरक पडत नाही. आय एम द पर्सन हु कॅन टेक स्टँड फॉर दॅट पर्सन, ज्याच्या मागे कोणीच नाही. पण तो खरा आहे. तर तुमचा उद्या करण्यात मला काहीही वाटत नाही. कारण मी ते बघितले लहानपणापासून की ह्या न्यूजपेपरने कसं कसं काम केलं तळागाळात. म्हणजे आमच्याकडे बस येत नाही बरं का, खरं सांगायचं, आमच्याकडे बस येत नाही, पण हा न्यूजपेपर येतो. ही तुमची कृपा आहे की ज्या गावामध्ये बस येत नाही, 6-6 तास बससाठी थांबावं लागतं. म्हणजे सरकार बघा कुठे आहे, तुम्ही कुठे आहे. तुम्ही सरकारमध्ये असायला पाहिजे होते असं वाटायला लागले आता. तुमचा न्यूजपेपर तळागाळात पोहोचतो, तळागाळातल्या लोकांना कळतं की या देशभरामध्ये काय गोष्टी चालल्यात. कारण प्रत्येकाकडेच आदिवासी समाज जास्त आहे आपल्याकडे. टीव्ही असेलच असे नाही, मोबाईल असेलच असं नाही, पण हे वृत्तपत्र ठिकठिकाणी जातं, तळागाळात जातं. आणि त्या लोकांना एक अवेअरनेस क्रिएट होती या गोष्टी वाचल्यानंतर की जगात काय चाललंय आणि आपल्याला कसं काय केलं पाहिजे. आर्टिकल्सही असतात पेपरमध्ये छोटे छोटे. मला या पेपरमध्ये असलेले ते छोटे छोटे जोक यायचे आधी, आता माहित नाही येतात की नाही. आधी ते जोक यायचे, तर जोकसाठी मी माझ्या डॅडींना सांगायचे न्यूजपेपर घेऊन या.
कारण तेव्हा गंमत वाटायची या सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्या गोष्टी गंमत वाटायला लागल्या की भारत देशामध्ये काय काय चाललंय आणि कशा कशा न्यूज यायला लागल्या. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. काहीही असेल, मी माझी संघटना तुमच्या नेहमीच समर्थनात उभी राहील. मी असं समजते की तुम्ही आहात तर आम्ही आहोत. तुम्हाला काहीही गरज पडेल हा माझा शब्द मी देऊन चालले की मी आणि माझी संघटना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. तुम्ही फक्त सांगा की आम्हाला ह्या माणसाची बँड वाजवायची, आम्ही तिथं आमची संघटना घेऊन नेहमीच उभे राहू. जय हिंद, जय शिवराय. आपल्यातीलच आणि आपल्या ग्रामीण भागातील संस्कृती आणि शेतकऱ्याची कन्या दिव्याताई शिंदे यांना आम्ही एक शब्दात विचारलं होतं तर आमच्या गावकरी समूहाच्या अशा इव्हेंटला आपण वेळ द्यावा. तर मी जर विचार केला असताना ताई तर मी मंत्री कुणी आणू शकतो तेवढं मी केलेलं आहे. पण आमचं पहिल्यापासून विषय असा असतो का आपल्यातीलच माणसाचा आपण सन्मान करायचा. कारण जिथं पिकतं तिथे विकत नाही. असं असलं तरी आपल्याच माणसाला आपण उभारी दिली पाहिजे. आणि हे व्यासपीठ हे सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आम्ही पहिल्यापासून म्हणतो. आणि आपण आलात. खरं तर ज्यावेळेस आपण बिग बॉसमध्ये आपलं विषय होता त्यावेळेस आमचे सहकारी नवनाथजी जाधव यांनी मला सांगितलं आणि तुमचे वडील त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस माझी कन्या सोनेरी ती देखील मला बोलली आपल्या इकडली अशी दिव्याताई शिंदे तिला मतदान करायचं. आम्ही केलं हे सांगायसाठी इथं तुम्हाला बोलवलं नाही. पण तुम्ही आमच्या भागातील आहात, बिग बॉसपर्यंत गेलात. त्यानंतर तुम्ही तुमची आक्रमकता, तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्यायावर देखील तुम्ही कशी मात केली हे मला माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलीला बोललो का असं असं करायचं तेव्हा तिने मला ते व्हिडिओ दाखवले. त्यावेळेस मी तुम्हाला मानलं. तुम्ही आलात, तुमचं सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. भाग्य म्हणजे तुम्ही आमच्या परिवारातीलच आहात. हा सर्व परिवार आमचा सुखात नव्हे दुःखात उभा राहणारा परिवार आहे. कारण आमच्याकडे मी नेहमी म्हणतो खिशात नाही अनान मला बाजीराव म्हणा, असे आम्ही बाजीराव आहोत. कारण आम्हाला करायचं म्हणल्यानंतर काही नसू द्या पण आम्ही करतो हे आमची पहिल्यापासून धारणा. आणि यासाठी आम्हाला आमच्या सर्वांच्या धर्मपत्नीचं मिळत असलेलं सहकार्य म्हणून मला देखील आजपर्यंत माझ्या पत्नीचं सहकार्य मिळालं. आणि मुद्दाम तिला मी आज या ठिकाणी बोलवलं. ती मला काय म्हणते, उठली का चालले करतात काय. मी लहान जेव्हा मी पत्रकारितेला सुरुवात केली त्यावेळेस घरी आल्यानंतर काहीतरी मला बोलवलं. मग मी 10 रुपये 5 रुपयाचा नारळ घेऊन यायचो आणि आल्यानंतर ती बोलणार तर मी म्हणायचे सत्कार झाला. ती म्हणायची असं करता 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 तिने मला कधी अडवलं नाही. आणि मी फिरत फिरत हा प्रवास केला. आजही मी कधी बाहेर निघाल्यानंतर ती मला कधी म्हणत नाही कुठे चालले. ती अजून सुद्धा मला बोलत नाही तर मी कोणत्या पत्रकाराला कुठून दिले काय दिले. अशी पत्नी असावी लागते. ती माझ्या बायकोचं गुणगान गात नाही पण पत्नी का असावी लागते, मुलगी का असावी लागते. कारण आपल्याला मला मोकळी तिने दिली आणि म्हणून फक्त वारकरी संप्रदायाची गायक माळ आणि तुमच्या सर्व पत्रकारांचा विश्वास म्हणून मी माझी विनंती राहील चा माझ्या पत्नीचा एक शाल पुष्प गुच्छ देऊन तुम्ही सन्मान करा. कारण मला देखील अजून पुढे जाण्यासाठी बळ मिळेल हीच अपेक्षा. सर्व वार्ताहरांना आपण ओळखपत्र या ठिकाणी देणार आहोत. त्यांचं साहित्य या ठिकाणी आपण देणार आहोत. सर्वांनी यावं, त्यांचं साहित्य घेऊन जावं. काही सत्कार बाकी आहे ते सत्कार होतील आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवण करून घ्यावं. त्यामुळे आम्ही काही सर जाहिरातीला 50% कमिशन भेटेल म्हणून आम्ही काम नाही करत. आम्हाला संबंध गावकरीमध्ये आम्हाला काम करायचं आहे. हे गावकरी आम्हाला वाढवायचं आहे. कारण की तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट खाल्लेला आहे. तुम्ही किती कष्ट घेतलेला, किती रक्त आटवलेला आहे ते आम्हाला याची जाणीव आहे. आपण एक उदाहरण सांगू इच्छित आहे. आता आमच्या कोपरा तालुक्यामध्ये एक पत्रकाराचं निधन झालं आणि ते राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य होते. सरांनी त्यांच्या सर्व शिष्टमंडळासोबत त्यांच्या कुटुंबामध्ये आले, भेट दिली. बरेचसे लोक फक्त येऊन सांत्वन करतात शब्दामध्ये
परंतु महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं त्या कुटुंबाला 21,000 रुपयाची मदत केली. वास्तविकता अनेक ठिकाणी पत्रकाराची दखल कोणी घेतही नाही, की तो कुठे आजारी पडला असेल, कुठे त्याच्या कुटुंबाकडे काही देखभाल करायची असेल, पण सर त्या ठिकाणी आणि येत असताना सरांची तब्येत ठीक नव्हती, सरांच्या थोडा पाठीला काही त्रास झालेला होता, तरीही हा पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा एक बांधीव आहे आणि तो पत्रकार आहे, पत्रकार संघ नंतर आहे. त्या ठिकाणी येऊन सुद्धा सर वास्तविकता अक्षरशः इतर गाडीमध्ये झोपून आलेले होते की त्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी आपण कोणी अश्रू पुसूच शकत नाही, मुले असेल, मुलं असेल, पत्नी असेल, परंतु जाऊन काहीतरी मला छोटंसं त्यासाठी काही काम करायचं आहे. म्हणजे अशा अवस्थेमध्ये तब्येत ठीक असताना अनेक कारण असतात, म्हणजे तब्येत ठीक नाही, मी नंतर जाईल वगैरे, परंतु सर 10 दिवसाच्या आत मी त्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी आले, त्या कुटुंबाला मदत केली. म्हणजे इतकं मोठं त्यांचं मन आहे आणि त्यांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा असा क्लेश नाही. प्रत्येक पत्रकार माझा बांधव आहे, तो माझ्या समूहासाठी काम करतो, त्यामुळे मी तुमच्यासाठी काम करणार आहे. त्यामुळे मला सांगायचं आहे की आपण सर्वजण इतर दैनिकामध्ये जरी काम करत असेल तर आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. सरने बरेच आपल्याला या ठिकाणी नियमावली सांगितलं आहे, मी जास्त काही या ठिकाणी व्यक्त करणार नाही. मी माझ्या उपरगा तालुक्यात आपण सर्वजण आलेला आहात, त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करेन की सर मला याला उशीर झाला. मी संजयजी भाऊ यांच्याशी मी संपर्क केला होता. एका गावामध्ये एका मित्राच्या वडिलांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला आणि त्या ठिकाणी मला थोडंसं त्यांची व्यवस्था झाली, मला वेळ लागला, नाशिकला त्यांना पाठवलं. मी आपली पहिली दिलगिरी व्यक्त करेन, आपल्या सर्वांच्या प्रति मी मंगलकामना व्यक्त करतो. आणि आरोग्य सर, आपण ज्या ज्या सूचना आम्हाला द्याल त्या सूचनेचं आम्ही काटेकोरपणे पालन केल्याशिवाय राहणार नाही. आणि दैनिक गावकरी, समर्थ गावकरी आपण नक्कीच जोमानं त्या महाराष्ट्रामध्ये कालखंड कमी असेल परंतु आपण सर्व चांगले तरुण तरुणतार व्यक्ती दिसतात. आपण दुसऱ्या दैनिकांच्या तुलना आपल्याला करायची नाही, परंतु त्या दैनिकाच्या तुलनेमध्ये आपल्याला काम करायचं आहे. असं आपण सर्वांनी एकजुटाने आपण एकजुटीने काम करूया, असं आपण या ठिकाणी निमित्ताने निर्धार पक्का करूया ही मनोकामना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.